सायमन कमिशन आपल्याला लर्न करायचं आहे. वन बाय वन पाहायला सुरुवात करू आपण. बघा, तुम्हाला ही मी एक सांगितली होती की 1919च्या कायद्यामध्ये एक तरतूद होती. तरतूद अशी होती 1919च्या कायद्यामध्ये की 10 वर्षानंतर ह्या कायद्याचं पुनर्विलोकन करण्यासाठी एक इंडियन स्टॅट्युटरी कमिशन, ह्याचं नाव आहे बरं का, ह्याचं भारतीय वैधानिक आयोग गठीत करण्यात येईल. आणि मग करण्यात आला तो म्हणजे सायमन कमिशन 1927. सो 1919च्या कायद्यात 10 वर्षानंतर पुनर्विलोकन करण्यासाठी एक इंडियन स्टॅट्युटरी कमिशन नेमण्यात येईल. म्हणून हाही प्रश्न आयोगाने भरपूरदा विचारलेला आहे की सायमन कमिशनचं ओरिजिनल नाव काय होतं. तर लक्षात घ्या, सायमन कमिशनचं जे ओरिजिनल नाव आहे, मी इथे लिहितो पहा, ओरिजिनल नेम. सायमन कमिशनचं ओरिजिनल नाव जे आहे ते आहे इंडियन स्टॅट्युटरी कमिशन, म्हणजेच इंग्लिशमध्ये भारतीय वैधानिक आयोग. सो हे 10 लक्षात घ्या, हे ठरलं होतं 10 वर्षांनी बसणार आहे. आता 1919च्या कायद्याला 10 वर्ष केव्हा कंप्लीट होतात, 1929ला. म्हणजे या कमिशननं यायला केव्हा पाहिजे होतं, 1929ला यायला पाहिजे होतं. पण हे कमिशन आलं किती, 2 वर्ष आधीच आलं, 1927लाच हे कमिशन आलं. हां, म्हणून तुम्हाला जर विचारलं ह्या कमिशनचा प्राथमिक उद्देश काय होता, तर तुम्ही हेच उत्तर मारलं पाहिजे की 1919च्या कायद्याचं पुनर्विलोकन करण्यासाठी. 1919च्या कायद्याचं पुनर्विलोकन करणे हा त्याचा प्राथमिक उद्देश होता, प्रायमरी उद्देश होता. आणि दुय्यम उद्देश जो होता तो भारतीयांना संवैधानिक सुधारणा देणे, हा दुय्यम उद्देश होता. प्राथमिक जर म्हटला, हाही प्रश्न आधी खूपदा विचारायचे, आता इतक्यात विचारला नाही आयोगाने, पण विचारला जाईल की सायमन कमिशन एक्झॅक्टली कशासाठी आलं होतं. तुम्ही एका वाक्यात उत्तर मारलं पाहिजे, 1919च्या कायद्याचं पुनर्विलोकन करण्यासाठी. या एकमेव किंवा प्राथमिक उद्देशाने भारतात आलं. दुय्यम उद्देश होता भारतीयांना संवैधानिक सुधारणा देणे. आता हे कमिशन येणार होतं 1929ला, म्हणजे 10 वर्षानंतर, पण आलं 1927लाच. बरोबर, म्हणजे गठीत 1927ला झालं, भारतात 1928ला आलं ते. पण हे 2 वर्ष आधीच का बरं गठीत झालेलं आहे, तर त्याचे 2 कारणं होते. एक म्हणजे ब्रिटनमध्ये निवडणुका लागणार होत्या आणि त्या निवडणुकीमध्ये कन्झर्वेटिव्ह पार्टीची सत्ता जाऊन लेबर पार्टीची सत्ता येणं, सो याच्या शक्यता वाढल्या होत्या. कन्झर्वेटिव्ह पार्टी म्हणजे त्याला हुजूर पक्ष म्हटलं जाते आणि जी लिबरल पार्टी आहे त्याला मजूर पक्ष म्हटलं जायचे. म्हणून हुजूर पक्षाची सत्ता जाऊन मजूर पक्षाची सत्ता येणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं. आणि जर मजूर पक्ष सत्तेमध्ये आला तर त्याची एक खासियत होती की तो काय करायचा, भारतीयांना जास्तीत जास्त सुधारणा द्यायचा, जे हुजूर पक्षातल्या लोकांना बिलकुल आवडत नव्हतं. मग जर 1928ला भारतामध्ये मजूर पक्ष आला तर तो भारतीयांना खूप साऱ्या सुधारणा देऊन टाकल, ज्या परत आपल्याला वापस मागं आणता येत नाही एकदा दिल्यानंतर. म्हणून मग काय केलं माहिती आहे का, हुजूर पक्षांनी आधीच सायमन कमिशनला भारतात पाठवून दिलं. आणि हाच काय करणार, आता भारतीयांना सुधारणा देणार. आणि त्या सुधारणा देताना काय करायच्या, थोड्या कमी द्यायच्या म्हणजे. सो या उद्देशाने ते 2 वर्ष आधीच गठीत झालं, हा पहिला. आणि दुसरा, भारतात वाढत जाणारी सांप्रदायिकता, म्हणजे भारतात दिवसेंदिवस सांप्रदायिक दंगे वाढत होते. मी म्हटलं ना तुम्हाला की भारतामध्ये 1925, 26, 27, 28, 29, सो हे जे 4 वर्ष आहे किंवा 5 वर्ष आहे, सो हे सांप्रदायिकतेचे वर्ष आहे. म्हणजे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये पोलरायझेशन, ध्रुवीकरण झालं आणि ते एकमेकावरती हल्ले चढवायला लागले, म्हणजे जातीय दंगली उसळायला लागलेल्या आहे. सो त्याच पार्श्वभूमीवर मी मागच्या लेक्चरमध्ये RSS पण तुम्हाला थोडीशी का होईना समजून सांगितली होती. चला, कळालं तुम्हाला. मग हे 2 कारण आहे, एक म्हणजे भारतात वाढत जाणारी सांप्रदायिकता आटोक्यात आणायची आहे आणि दुसरं म्हणजे ब्रिटनमध्ये निवडणुका लागणार आहे, तिथं हुजूर पक्षाची सत्ता जाऊन मजूर पक्षाची सत्ता येणार होती आणि मजूर पक्षाची सत्ता आल्यास ती भारतीयांना जास्तीत जास्त सुधारणा देईल, जे हुजूर पक्षाला होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून स्वतःच्या सत्तेत असतानाच त्यांनी भारतात कोणाला पाठवलं, सर जॉन सायमन. आता भारतामध्ये हा जो सायमन आला, याच्यात 7 सदस्य होते याच्या आयोगामध्ये. याच्यामध्ये याचा सहाय्यक जो होता तो क्लेमंट ॲटली होता. मी का बरं लिहिलं क्लेमंट ॲटलीचं नाव, कारण हा जो क्लेमंट ॲटली आहे तो नंतर ब्रिटनचा पंतप्रधान बनताना तुम्हाला दिसतोय. ब्रिटनचा तो काय झालेला आहे, पंतप्रधान झालेला आहे, क्लेमंट ॲटली. आणि हा लेबर पार्टीचा होता, लक्षात घ्या. म्हणजे असं लक्षात घ्या की हे जे सायमन कमिशन भारतात आलेलं आहे याच्यात मजूर आणि हुजूर दोन्ही पक्षाचे सदस्य होते. हा मजूर पक्षाचा होता बघा, मजूर पक्ष, लक्षात घ्या. सो ब्रिटनमध्ये जेव्हा निवडणुका लागल्या, भारत स्वतंत्र झाला, पहिलं महायुद्ध संपलं, सो त्याच्यानंतर तिथला जो सर्वात ज्याला हे मानलं जायचं म्हणजे तिथला पंतप्रधान जो होता तो पडला आणि त्याच्याऐवजी कोण आलेला आहे, क्लेमंट ॲटली. भारताला स्वातंत्र्य कोणाच्या काळात मिळालं, तर पंतप्रधान क्लेमंट ॲटलीच्याच कालखंडामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. सो क्लेमंट ॲटलीची घोषणा 20 फेब्रुवारीची फेमस आहे की आम्ही 2 वर्षात भारत सोडून निघून जाऊ. सो ह्यानेच भारताला स्वातंत्र्य दिलेलं आहे खऱ्या अर्थाने. बरोबर, हा पण त्या कमिशनमध्ये होता आधी, बरोबर, लेबर पार्टीचा सदस्य म्हणून. पण ह्या 7 जणांमध्ये एकही भारतीय नव्हता. आता तुम्ही जे कमिशन भारतात आणलेलं आहे त्याचा उद्देश आपण म्हटलेला आहे, दुय्यम उद्देश भारतीयांना संवैधानिक सुधारणा देणे, आणि त्याच्यामध्ये भारतीयच नसणे.
सो हे भारतीय लोकांना फार अपमानास्पद वाटलं, म्हणून भारतीय लोकांनी याच्यावर बहिष्कार घालायचं ठरवलं. एक खलिकुज्जान म्हणून व्यक्ती होता, त्याने एक घोषणा दिली, सायमन गो बॅक, आणि ही सायमन गो बॅकची घोषणा फेमस झाली. आणि जिथं जिथं 1928ला हा सायमन आला वेगवेगळ्या लोकांच्या पक्षांच्या विचारधारेच्या गाठीभेटी घेण्यासाठी, तिथं तिथं त्याला सगळीकडं सायमन गो बॅकचे नारे त्या ठिकाणी ऐकावे लागले. त्याला ठिकठिकाणी काय करावे लागले, सायमन गो बॅकचे नारे ऐकावे लागले. म्हणजे लक्षात घ्या, भारतातल्या कोणकोणत्या पक्षांनी ह्या सायमन कमिशनचा विरोध केलेला आहे. काँग्रेस आहे, मुस्लिम लीग आहे, इंडियन लिबरल फेडरेशन आहे, त्याच्यानंतर हिंदू महासभा आहे, हिंदू महासभेने पण विरोध केला, हिंदू महासभा आहे, मुस्लिम लीग आहे, काँग्रेस आहे, इंडियन लिबरल फेडरेशन आहे. मुस्लिम लीगमध्ये पण 2 गट होते पहा, त्याच्यापैकी हा जो गट होता मुस्लिम लीगमधला ज्याच्याबद्दल मी बोलतोय, हा गट होता पहा जिनांचा गट, जहाल गट म्हटलं जायचं त्याला. मुस्लिम लीगमध्ये पण जहाल मवाळ अशी फूट पडली होती. जो शफी गट होता, शफी गट, मुस्लिम लीगमध्ये एक गट होता, मुस्लिम लीग, मी तर लिहितो शफी गट जो होता हा मवाळ गट होता, हा सायमनच्या बाजूने होता, सायमन कमिशनच्या. मात्र जिना गटाने सायमन कमिशनचा विरोध केलाय. सो काँग्रेस घ्या, मुस्लिम लीग घ्या, इंडियन लिबरल फेडरेशन, हिंदू महासभा, हे लय मोठे मोठे पक्ष होते भारतातले, ह्या सगळ्यांनी विरोध करायचं ठरवलं. कोणाचा? सायमन कमिशनचा. का? कारण सायमन कमिशन भारताला संवैधानिक सुधारणा देणार आहे आणि त्यात एकही भारतीय नाही आहे. 7ला 7 तुम्ही ब्रिटिश घेऊन आले, आम्हाला मान्य नाही, म्हणून भारतात ठिकठिकाणी नारे देण्यात आले सायमन गो बॅकचे. पण लक्षात घ्या, भारतात काही सेगमेंट असा होता ज्यांनी सायमनला गो बॅक म्हणण्याऐवजी वेलकम म्हटलेलं आहे. त्यामध्ये नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन वेलकम सायमन असं म्हटलेलं आहे. आता लोकांना सायमन गो बॅक माहीत असते, वेलकम सायमन माहीत नसते. तर वेलकम सायमन म्हणणारे एकच जण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसरं, युनानिस्ट पार्टी होती. ही जी पार्टी होती ही पंजाबमध्ये होती, एक सेक्युलर पार्टी होती ही सिकंदर हयात खानची. सो युनानिस्ट पार्टीने पण सपोर्ट केलेला आहे सायमन कमिशनला. शिखांची लीग होती पंजाबमध्ये, हिनं पण सपोर्ट केलेला आहे. ही पण पंजाबमध्ये होती युनानिस्ट पार्टी, हिनं पण सपोर्ट केलेला आहे. चेंबर ऑफ कॉमर्स म्हणजे याच्यामध्ये व्यापारी होते, त्यांनी पण सपोर्ट केलेला आहे. मुस्लिम लीग मधला जो मवाळ गट आहे ज्याला आपण शफी गट म्हणतो, हा पण सपोर्टमध्ये होता कोणाच्या? सायमन कमिशनच्या. आणि दक्षिण भारतामध्ये एक नवीन पार्टी अस्तित्वात आली होती, ती 1927च्या तितक्यातच अस्तित्वात आली होती. सो तिचं नाव होतं जस्टिस पार्टी. सो तिचे जे सर्वेसर्वा होते त्या कालखंडामध्ये ते रामस्वामी नायकर राहिले, ज्यांना लोक पेरियार किंवा थंथई म्हणायचे. त्यांच्या ह्या ज्या जस्टिस पार्टी आहे यांनी पण सपोर्ट केलेला आहे कोणाला? सायमनला. तुम्ही म्हणणार सर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमनला कसं काय सपोर्ट केला? तर बाबासाहेबांना अपेक्षा होती की त्यांना जे दलितांसाठी वेगळे मतदारसंघ, आरक्षणाच्या तरतुदी मागायच्या आहे, सो त्या सायमन कमिशनच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात. आमची मागणी आजपर्यंत ब्रिटिशांनी कधी कानावर घेतलीच नाही, हे तरी कानावर घेतील, म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेबांनी सायमन कमिशन समोर सायमनला वेलकम म्हटलेलं आहे आणि सायमन कमिशन समोर साक्ष पण दिली आहे. ही साक्ष देण्यासाठी बाबासाहेबांना जेव्हा कळालं की सायमन भारतात येतोय, तर मग वकील होते बाबासाहेब आंबेडकर, वकील अभ्यास करून जात असतात केस लढवण्यासाठी. मग ही पण केस लढवायची होती बाबासाहेबांना, समजावून सांगायची होती दलितांची बाजू, ब्रिटिशांसमोर मांडायची होती. म्हणून 2 महिने बाबासाहेबांनी एका खोलीत स्वतःला कोंडून घेतलं होतं. म्हणजे तुम्हाला माहिती असेल त्यांचं जे राजगृह नावाचं घर आहे मुंबईचं, दादरचं, सो तिथं त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं. आणि सगळे पुस्तकं जगातले जवळपास वेगळ्या देशाचे कॉन्स्टिट्यूशन मागवले आणि कोणकोणत्या कॉन्स्टिट्यूशनमधले तिथल्या विकर सेक्शनसाठी प्रोव्हिजन आहे याचा बाबासाहेबांनी अभ्यास केला, त्याच्या नोट्स बनवल्या. सो 2 महिने तर त्यांचा जो घरचा नोकर होता, जो त्यांना हेल्प करायचा, असिस्ट करायचा, तर ते दारच उघडत नव्हते बाबासाहेब, तर ते दाराच्या खालून जेवण ढकलायचा. कधी कधी तर रात्री ढकललेलं जेवण सकाळपर्यंत तसंच असायचं. म्हणजे बाबासाहेबांची जेवणाकडे पण नाही. लाईट चालू आहे आतमधला म्हणजे बाबासाहेब जागे आहे, लाईट बंद झाला म्हणजे बाबासाहेब झोपलेले आहे. ते जे तुम्ही ऐकता बाबासाहेबांनी दिवसातले 16, 14, 15 तास अभ्यास केला, तो हाच कालखंड आहे सायमन कमिशन समोर साक्ष देण्यासाठी. पहा, कळालं का तुम्हाला? सायमन वेलकम बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते. लक्षात घ्या, एक स्टेटमेंट आहे, असा भारतीय जो सच्चा देशभक्त आहे तो कधीच ह्या सायमन कमिशनचा अहवाल मान्य करणार नाही, असं कोण म्हटलं होतं? तर लक्षात घ्या, जिना म्हटला होता. कारण बॅरिस्टर जिनांनी पण या सायमन कमिशनला विरोध केला होता. या सायमन कमिशनचा विरोध करत असताना 1928 मध्ये लाहोर या ठिकाणी काही पोलीस अधिकाऱ्यांनी लाला लजपत रायवरती लाठी हल्ला केला. मुद्दामून त्यांना घेरून मारण्यात आलं. त्यांच्या छातीवरती काही लाठ्या बसल्या आणि त्याच्यातच त्यांचा काय झाला? मृत्यू झाला. मृत्यू होत असताना त्यांनी म्हटलं होतं की माझ्यावर पडलेली प्रत्येक लाठी ही ब्रिटिशांच्या शवपेटीचा शेवटचा खिळा असेल. म्हणजे येत्या लक्षामध्ये इट विल बी द लास्ट नेल ऑफ
कफिन ऑफ ब्रिटिश एम्पेरियलिझम इन इंडिया. सो भारताच्या साम्राज्यवादाचा हा भारतातील साम्राज्यवादाच्या शवपेटीचा हा शेवटचा काय राहील, खिळा राहील. लास्ट नेल इन द कफिन ऑफ ब्रिटिश एम्पायर आपल्याला म्हणता येईल, किंवा ब्रिटिश कोलोनियलिझम त्याला म्हणता येईल. सो असं कोण म्हटले होते, आपले लाला लजपत राय म्हटले होते. कधी कधी विचारतात की माझ्यावर पडलेली प्रत्येक लाठी हा ब्रिटिश शवपेटीचा किंवा ब्रिटिश साम्राज्यवादाच्या शवपेटीचा शेवटचा खिळा असेल, असं कोण म्हटले होते, लाला लजपत राय म्हटले होते.